घाटकोपरमधल्या गौसिया चाळ या परिसरामध्ये दरड कोसळलेली आहे। 5 ते 6 जण अडकल्याची भीती आहे। 2 ते 3 घरांवरती दरड कोसळली अशी माहिती आहे। रात्रभर झालेल्या पावसामुळे डोंगराचा भाग कोसळलेला आहे। घाटकोपर पूर्व या ठिकाणच्या अशोकनगर परिसरात ही घटना घडली। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून घेऊयात। निखिल, आपण पाहतोय चाळीच्या परिसरामध्ये दरड कोसळलेली आहे, काय अपडेट? यामध्ये कुणाला दुखापत झाली आहे का? नक्कीच आपण आता सध्या गौशियाच्या याच्या खालच्या विभागामध्ये आहोत आणि या ठिकाणाहून आपण संपूर्णपणे जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी असणारा एक पिंपळाचं झाड आणि त्यासोबतच लागलेला एक मोठी त्याला दगड लागून जी दरड आहे ती 2 ते 3 घरावरती पडल्याची माहिती आहे ती मिळते। सध्या आपण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणच्या सर्व नागरिकांना आहे ते खाली करण्यात येते आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। काल रात्री 3:30 ते 4 वाजण्याच्या दरम्यान ही संपूर्णपणे घटना आहे ती घडलेली आहे। याच्यामध्ये जवळपास 6 जण अडकल्याची माहिती आहे ती पोलिसांकडून मिळते, तर 2 जणांना या ठिकाणाहून आहे ते बाहेर काढण्यात आलं आणि उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयामध्ये हलवण्यात देखील आलेलं आहे। परंतु संपूर्णचा हा परिसर पाहिला तर अत्यंत दाटीवटीचा हा परिसर आहे आणि या दाटीवटीच्या परिसरात अत्यंत चिटकून अशी घरे आहेत आणि या घरावरती ही दरड कोसळलेली आहे। त्यामुळे जे 5 ते 6 या ठिकाणी कुटुंबीय आहेत त्या दरड खाली अडकून पडल्याची माहिती आहे ती सध्या मिळते आणि या ठिकाणी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। अग्निशमन दल त्यासोबतच एनडीआरएफच्या जवानांकडून हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण पाहतोय हीच ती गल्ली आहे ज्या गल्लीतून वरती जाण्याचा रस्ता आहे, परंतु संपूर्ण अतिशय दाटीवटीचा परिसर असल्यामुळे त्या ठिकाणच्या नागरिकांना तर खाली काढण्यात येत आहे आणि तिकडे सध्या रेस्क्यू ऑपरेशन आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे। सय्यद, अगदीच धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी निखिल। आपण पाहू शकतो या ठिकाणी आता घाटकोपरच्या चाळीच्या परिसरामध्ये ही दरड कोसळलेली आहे। 5 ते 6 जण अडकले असल्याची भीती देखील सध्या वर्तवली जाते। रात्री 3 ते 4 वाजे दरम्यान अर्थातच पहाटे 3-4 वाजे दरम्यान ही घटना घडलेली आहे। 2 ते 3 घरांवरती दरड कोसळली असल्याची देखील माहिती मिळते। पोलिसांची टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे। घटनास्थळी दरड हटवण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। 2 ते 3 घरांवरती ही दरड कोसळलेली आहे। आतमध्ये 5 ते 6 जण अडकले असल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। या ठिकाणी एक पिंपळाचं झाड देखील होतं आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या मागील बाजूस असलेली ही संपूर्ण दरड जी आहे ती खाली कोसळलेली आहे। मोठ्या प्रमाणात दगड माती ही खाली कोसळलेली आहे। 3 ते 4 घरांवरती ही दरड कोसळली असल्याची माहिती मिळते। घाटकोपरमधल्या गौसिया चाळ या परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि यामध्ये 5 ते 6 जण या ठिकाणी अडकले असल्याची देखील भीती सध्या वर्तवली जाते। रात्रभर पाऊस सुरू होता आणि या रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे ही दरड कोसळली असल्याची माहिती मिळते। घाटकोपर पूर्वमधल्या अशोकनगर परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। गौसिया चाळ परिसरामध्ये दरड कोसळलेली आहे। 2 ते 3 घरांवरती दरड कोसळली असल्याची माहिती सध्या मिळते। आपण या संदर्भात संपूर्ण माहिती आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। याशिवाय या ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती आहे। बचाव कार्य सुरू आहे। हा डोंगराचा भाग होता जो खाली कोसळलेला आहे। रात्रभर आपण पाहतोय मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावलेली आहे। त्यामध्ये घाटकोपरच्या परिसरामध्ये देखील रात्रभर पाऊस सुरू होता आणि या पावसामुळेच पहाटे 3 ते 4 वाजता ही दरड कोसळली आहे आणि त्यानंतर पोलिसांची एक तुकडी या ठिकाणी पोहोचलेली आहे। शिवाय अग्निशमन दलाचे जवान बचाव पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे। 5 ते 6 जण अद्यापही अडकले असल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। मात्र या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। ही दरड हटवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशोकनगर आहे, या खाडी नंबर 3च्या मागच्या बाजूला आहे। इथे एक टेकडी आहे। अति पावसामुळे काल रात्री पहाटे 3 वाजताच्या सुमारास या ठिकाणी दरड कोसळून 1-2-3 घरांच्या याच्यावरती दरड कोसळली आणि त्याच्यामध्ये आता पाहतो 2 मृतदेहांना बाहेर काढण्यात आलेला आहे। आणखीन कदाचित 3-4 व्यक्ती आतमध्ये अडकलेल्या असतील। त्यांच्या सुटकेसाठी पोलीस, BMC, फायर ब्रिगेड आणि NDRFची पथकं आतमध्ये त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि काही नागरिकांना जी धोकादायक वाटत आहेत घरं त्यांना BMC आणि पोलीस संयुक्तपणे बाहेर काढून ते सुरक्षित ठिकाणी हटवण्याचं काम करत आहे। परंतु या ठिकाणी काही नोटीस वगैरे बजावण्यात आलेले आहेत का? त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही आता।
तर आपण पाहू शकतो या ठिकाणी ही पोलिसांची प्रतिक्रिया देखील आता समोर आलेली आहे। ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती सध्या वर्तवली जाते। रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे डोंगराचा हा काहीसा भाग होता जो की 2 ते 3 घरांवरती कोसळलेला आहे। त्याच्या पुढील बाजूस पिंपळाचं झाडही होतं। आपण हे काही व्यक्ती त्या ठिकाणचे पाहू शकतोय। ये कौन दबा हुआ है अंदर? मेरा लड़का है, अभी जाग ही रहा था, मैं फोन की थी, बोला मैं अभी आ रहा हूँ, मम्मी डरो मत। तो मेरा लड़का पता नहीं अचानक गिरा ऐसे में तो आप लोग इधर रहते हो, वो लोग वहाँ नहीं उधर ही मेरा कितने लोग हैं अंदर अभी? 4 लोग 6 लोग हैं, 2 बच्चे हैं, 2 मेरे बहन भाई है, इनके बेटे। चलो हाँ चलो ना चलो वही पत्रे पे चलते क्या दुर्घटना हुई है? बड़े भाई का दोस्त भी है साथ में। 3 बजे गिरा है, 5 बज गए, 6 बज गया, अभी तक कोई नहीं कुछ कर पाया। तो ये कौन दबा हुआ है अंदर? मेरा लड़का है, अभी जाग ही रहा था, मैं फोन की थी, बोला मैं अभी आ रहा हूँ, मम्मी डरो मत। तो मेरा लड़का पता नहीं अचानक गिरा ऐसे में तो आप लोग इधर रहते हो, वो लोग वहाँ नहीं उधर ही मेरा तर या येणाऱ्या प्रतिक्रिया आपण पाहतोय। त्या ठिकाणी जे नागरिक अडकलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या खरं तर या प्रतिक्रिया, त्यांचा हा आक्रोश। 3 वाजता ही संपूर्ण दुर्दैवी घटना घडलेली आहे। 5 ते 6 वाजले होते, त्या दरम्यान दिलेली ही प्रतिक्रिया। तोपर्यंत ही या ठिकाणी कोणती मदत पोहोचलेली नव्हती असं त्या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे। घाटकोपरच्या गौसिया चाळ या परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली असून सध्या या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याचं आपण पाहतोय। 2 ते 3 घरांवरती दरड कोसळली असल्याची माहिती मिळतेय। 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची देखील भीती सध्या वर्तवली जाते। मात्र सध्या आपण जर बघितलं तर या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान, पोलिसांची तुकडी याशिवाय बचाव पथक दाखल झालेलं आहे आणि या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय। साधारणतः 6 जण अडकले असल्याची सध्या शक्यता वर्तवली जाते। घाटकोपरच्या गौसिया चाळ या ठिकाणचा हा संपूर्ण प्रकार आहे। या संदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, आपण पाहतोय या काही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। नागरिकांचा, कुटुंबियांचा हा आक्रोश आहे, जे लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांच्या। आता 6 जण अडकले असल्याचं सांगितलं जात आहे। बचाव कार्य कुठपर्यंत पोहोचलंय? नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी आहेत अतिशय दाटीवाडीचा परिसर आहे। मी ही तुम्हाला हा पूर्ण परिसर दाखवतो। या ठिकाणाहून वरती जाण्यासाठी देखील अतिशय निमुळत्या या ठिकाणी गल्ल्या आहेत आणि याच ठिकाणाहून वरती जाताना एक टेकडी आहे। टेकडीच्या भागामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी जी गौसिया चाळ आहे ती टेकडीला लागूनच आहे आणि या टेकडीला लागून असलेल्या या चाळीवरती ही जी दरड कोसळली त्यावेळी खाली 2 कुटुंबीय या ठिकाणी होते आणि 2 कुटुंबियांच्या वरती जर पाहिलं तर ते दरड आहे ती कोसळलेली आहे। 6 जण यामध्ये आतमध्ये अडकल्याची माहिती आहे आणि त्यानंतर 2 जणांना आता बाहेर काढण्यात आलेलं आहे। उर्वरित 4 जणांना या ठिकाणाहून बाहेर काढण्याची सध्या तरी युद्धपातळीवरती प्रयत्न ते सुरू आहेत। पोलीस या ठिकाणी कार्यरत असून एनडीआरएफ जवान, अग्निशमन दल या ठिकाणी सध्या उपस्थित असून यांच्यावरती बचाव कार्य आहे ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। हा संपूर्ण परिसर पाहिला तर अत्यंत दाटीवाडीचा परिसर आहे, ज्या ठिकाणी सकाळी सूर्यप्रकाश देखील खाली पोहोचत नाहीये जमिनीवरती, इतका हा दाटीवाडीचा परिसर आहे। आणि याच दाटीवाडीच्या परिसरातून हे संपूर्णपणे जे बचाव कार्य आहेत सध्या एनडीआरएफ जवानांकडून सुरू आहे। सजन, अगदीच आपण पाहू शकतो हे दृश्य आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून। आपण त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय आहे, तो संपूर्ण परिसर काय आहे, तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। हा संपूर्ण परिसर बघा, दाटीवाटीचा परिसर आहे, अगदी बारीक या ठिकाणी रस्ते आहेत आणि मोठ्या संख्येने रहदारी आहे आणि त्यामधलेच हे लोक जे आहेत ते या ठिकाणी अडकलेले आहेत। निखिल, साधारणतः किती व्यक्ती या ठिकाणी अडकलेले असू शकतात? 2 ते 3 घरांवरती दरड कोसळली असल्याचं सांगितलं जातंय। किती व्यक्ती साधारणतः अडकलेले आहेत आणि घरांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे? या ठिकाणी जी दरड कोसळली त्या दरडमध्ये एकूण जवळपास 3 घरांवरती ही दरड कोसळलेली आहे आणि ज्या ठिकाणी हे नागरिक राहतात त्या नागरिकांवरती
आपण पाहिलं तर खाली 6 लोक आहेत, ती राहण्यासाठी होती अशी प्राथमिक माहिती आहे ती पोलिसांना मिळालेली आहे. परंतु या ठिकाणी 2 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. अजून देखील नागरिक ह्याच्यामध्ये अडकले असल्याची शक्यता आहे ती पोलिसांकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी अगदीच निखिल, या संदर्भात अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ढिगाऱ्याखाली सध्या 4 जण अडकलेली आहेत.